भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मी शिल्पा स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आणि आपण शुक्राचं रत्न हिरा याच्याबद्दल बोलतो। मला वाटतं हिरा म्हणजे स्त्री, प्रत्येक स्त्रीला जर एखादी कुठची गोष्ट हवी असते ती म्हणजे सोनं किंवा हिरा। मला वाटतं हिऱ्याचं महत्त्व याच्यातनंच खूप जास्त कळतं। मला विचारायचं आहे की हिऱ्याचे आणखी काय महत्त्व आहे, आणखी काय लाभ होतात? तू आता जसं म्हणत होती ना की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून हिऱ्याचं महत्त्व, अशी कोणती स्त्री आहे की जिला तिचा नवरा म्हणत असेल की मी तुला हिऱ्याचं डायमंड गिफ्ट देतो ती नाही म्हणेल, नको म्हणेल, ती म्हणेल कर्ज काढा पण आणून द्या मला, कारण शुक्राचं त्या डायमंडचं वैशिष्ट्यच ते आहे। तर आपण वैशिष्ट्य त्याचे जर पाहायला गेलो तर घरामध्ये सुद्धा कौटुंबिक जीवनामध्ये पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद असतील तरी आपण ह्या शुक्राच्या रत्नाचा उपयोग करू शकतो। पण आता कसं आहे की ही रत्नच एवढं महाग आहे त्याच्यामुळे हे कशासाठी उपयोग करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे। कारण मी जर म्हणलं की तुमच्या दोघात भांडणं होत आहेत आणि तुम्ही आता दोघे जण डायमंड वापरा तर ते म्हणतील त्यापेक्षा बायको सोडून दिलेली बरी, डायमंड कशाला वापरायचा, म्हणजे एवढी कॉस्ट त्याची आहे। एक विनोदाचा भाग सोडून दिला तर याच्यामध्ये पण एक मला ह्यांना एक सजेस्ट करायचं आहे की तुम्ही भलेही 50 सेंटचा 40 सेंटचा नका वापरा, पण 2 सेंटचा भलेही मग ओरिजिनल डायमंड जरी तुम्हाला वापरता आलं ना तर त्याच्यामध्ये उपरत्न भरपूर असतात, ते पण तुम्ही ते वापरू शकता, जेणेकरून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये दोघांमधले कम्युनिकेशन म्हणजे दोघांची विचारांची देवाणघेवाण जी असते त्यासोबत एकमेकाबद्दलचं आकर्षण, दुसरी गोष्ट एकमेकाला समजून घेण्याची जी पद्धत असते याच्यामध्ये खूप बदल होऊ शकतो जर तुम्ही डायमंड रत्न वापरलं तर। फिजिकल रिलेशनमध्ये सुद्धा मला वाटतं हे शुक्राचा खूप मोठा फायदा होतो की बरेच आता माझ्याकडे बरेच असे क्लायंट येतात की त्यांना फिजिकलमध्ये सॅटिस्फॅक्शन नसतात घरामध्ये, किंवा आजकालचं आहे कामाची दगदगच एवढी आहे की तिथे मिळतही नसेल, तर माझं म्हणणं त्या ठिकाणी जर तुम्ही हे उपाय म्हणून तुम्ही जर डायमंड रत्न धारण केलं तर निश्चित त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं। किंवा तसंच ही जी हिरा रत्न आहे आपल्या एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप पुढे जायचं आहे तर त्यासाठी पण हे रत्न वापरू शकतो की जेणेकरून तुमची महत्त्वाकांक्षा कायमस्वरूपी कन्सिस्टन्सी तशीच राहिली पाहिजे आणि कन्सिस्टन्सी तुमचे प्रयत्न त्या पद्धतीनेच राहिले पाहिजेत, यासाठी सुद्धा आपण हे रत्न आपण धारण करू शकतो। कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत असाल आणि तिथे यश मिळत नसेल तर या ठिकाणी पण आपण डायमंड रत्न धारण करू शकतो की ते यश मिळण्यासाठी, जेणेकरून आपण तिथं हिंमत नाही हारणार, शेवटच्या क्षणाला आपण यू टर्न नाही घेणार की आता माझ्याजवळ होतच नाही बाबा तर मी नाही करू शकत असं म्हणून आपण वापस नाही येणार, की ते आपण केलंच पाहिजे। प्रयत्न अंती परमेश्वर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचे प्रयत्न हे 100% असले पाहिजेत, तर तिथे यश मिळण्यासाठी तुम्ही तिथे डायमंडचा उपयोग करून घेऊ शकता। अशा अनेक उपाय आपण ह्या डायमंडकडून करून घेऊ शकतो। नक्कीच आरोग्याच्या दृष्टीनं हिऱ्याचे काय उपयोग आहेत? एकतर हे सौंदर्य खुलवणार आहे, सौंदर्यासाठी तर आहेच आहे, त्यासोबतच स्किनचे प्रॉब्लेम्स असतील किंवा डोळ्याचे प्रॉब्लेम्स असतील, बऱ्याच जणांच्या काय होतं की डोळ्याची आग होते किंवा अर्धं डोकं दुखणं ज्याला म्हणतो ना अर्धशिशी, तर त्याच्यासाठी पण ह्याचा चांगला उपयोग होतो। वात पित्तासाठी पण ह्याचा चांगला उपयोग होऊ शकतो। तसंच आपण पाहिलं की हिरा जो आहे तो कठीण आहे, तर तो एकदम हार्ड असतो, त्यामुळं हिऱ्याला कट करणं फार अवघड जातं। तर एखादी जखम बरी होत नसेल आपल्या शरीरातली किंवा शुगरवाल्यांसाठी, खास करून शुगरवाल्यांसाठी की ज्यांची जखमा लवकर भरून येत नाहीत, अशा व्यक्तीनं जर हे डायमंड रत्न धारण केलं तर निश्चित त्यांची जखम लवकर भरून येण्यासाठी त्यांना फायदा होऊ शकतो। असे अनेक औषधी उपाय आपल्याला हिऱ्याकडून करून घेता येतात। तर तुम्ही मगाशी म्हणालात की हिरा प्रचंड महाग असतो, तुम्ही त्याला सेंट पण सांगितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणालात की जर तुम्हाला ते वापरता येत नसेल किंवा ते फारच महाग वाटत असेल तर तुम्ही उपरत्न सुद्धा वापरू शकता। मग ही उपरत्न कोणकोणती आहेत? उपरत्नामध्ये ओपेल म्हणून एक येतं, त्याचं ओपेल नावाचं एक रत्न असतं, ते आपण उपरत्न म्हणून वापरू शकतो। आणि आता जनरल तर आपण पाहतो की कॉस्मेटिक याच्यामध्ये किंवा ज्वेलरीमध्ये जे अमेरिकन डायमंड वापरतात की ते एकदम डायमंड सारखेच असतात, याच्यासारखे सेम दिसायला असतात, फक्त त्याचे रिझल्ट ह्याच्यासारखे येत नाहीत। पण माझं म्हणणं काय की भले सगळ्यांनाच लाख 2 लाख रुपये खर्च करून किंवा 10-5 हजार रुपये खर्च करून सुद्धा ही डायमंड घेणं होत नाही, तर अशा व्यक्तींना ते अमेरिकन डायमंड किंवा त्याच्या संबंधितले त्या रंगाचे अमेरिकन डायमंड व्हाईट कलरमधले जर यूज केले तर निश्चितच त्याच्यामध्ये त्यांना थोडाफार तरी निश्चित आराम मिळेल आणि त्यांची समस्या दूर होताना आपल्याला दिसेल। तर जन्म नक्षत्रानुसार हिरा रत्न कोणकोणत्या व्यक्तींनी धारण करावं? आता शुक्राचे जे कुठे काही नक्षत्र आहेत तर त्याच्यामध्ये पूर्वाषाढा आहे, भाद्रपद आहे, ह्या नक्षत्राच्या लोकांनी जर हे रत्न धारण केलं तर त्यांना चालतं। तर बऱ्याच जणांना कसं असतं की जन्मकुंडली नसते, त्याच्यामध्ये फक्त नक्षत्र माहीत असतं किंवा महिना माहीत असतं, त्या महिन्यानुसार सुद्धा आपण देतो, काही चैत्र महिन्यामध्ये किंवा आषाढामध्ये सुद्धा आपण त्यांना डायमंड वापरायला देतो। तर अशानुसार आपण भाद्रपदा, पूर्वाषाढा
चैत्र, वैशाख, आषाढ ह्या महिन्यातल्या लोकांना, जन्मलेल्या लोकांना सुद्धा आपण डायमंड रत्न देऊ शकतो. फक्त काय की अजून तेच प्रत्येक वेळेस सांगतो आपण की कुंडलीचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. कारण तुमचं शुक्र कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. ते जर चुकीच्या ग्रहाच्या किंवा पापग्रहांच्या सानिध्यात जर असेल तर काय होतं की तुम्हाला जे पॉझिटिव्ह रिझल्ट घ्यायचे आहेत, भले याच्यानं नुकसान काही होणार नाही, पण ते अपेक्षित रिझल्ट नाही मिळणार. कारण एवढी इन्व्हेस्टमेंट करतायत तुम्ही. कारण हे एक म्हणतो जशी ॲसेट असतं तसं हे डायमंड आहे. तुम्ही डायमंड घेणं म्हणजे सोनं घेण्यासारखंच आहे. हां, कारण सोन्यापेक्षाही जास्त किंमत तुमच्या त्या अंगठीतल्या खड्याची असते. त्यामुळं ती खडा वापरत असताना किंवा ते रत्न वापरत असताना तुम्हाला ही काळजी घ्यावं लागेल की तो आपण कशासाठी घेतोय आणि त्याचा फायदा आपल्याला ते झाला पाहिजे. आणि तुम्ही पैसे खर्च करताय तर आउटपुट मिळणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही जाणकार ज्योतिषीचा सल्ला घेऊन जर तुम्ही सल्ला घेऊन जर तुम्ही हे रत्न धारण केलं तर निश्चितच तुम्हाला त्यामध्ये फायदा होतो. नाही तर विनाकारण तुमचे पैसे तर जातात आणि काम ज्या स्पीडमध्ये व्हायला पाहिजे त्या स्पीडमध्ये होत नाही. याच्यानुसारच मला एक प्रश्न पडला, तो म्हणजे सर फसगत होऊ शकते अनेक लोकांची. कारण की हिराच्या नावाखाली जर अमेरिकन डायमंडच दिला आणि जर तेवढे लाखभर पैसे घेतले तर मग काय करणार? होतं ना, असं बऱ्याच जणाला होतं. पण मला वाटतं की आजकाल सगळीकडेच जेम्स टेस्ट लॅब आहेत आणि माझ्याकडे पण मी स्वतः पण टेस्ट करूनच देतो. तर टेस्टिंग किंवा ब्रँडेड ठिकाणाहून जर घेतलं तर तिथं फसगत होत नाही. पण जनरल आपल्या बरेच व्यापारी येतात आणि ते डायमंड म्हणून देतात, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात आणि मग त्याच्यामध्ये फसगत होती. बऱ्याच जणांची फसगत होती की ज्यांना त्याकरता रत्नकार जो आहे, आता रत्नाचा सुद्धा अभ्यास केलेला व्यक्ती पाहिजे. तर ज्योतिषी असेल तर तो जर रत्न देत असेल तर त्याचा स्वतःचा रत्नाचा अभ्यास पाहिजे आणि त्यानुसार त्यांना ते ओळखलं पाहिजे. त्याचे कट्स, त्याचे शेप्स, ह्या सगळ्या गोष्टींनी कळतं की हे डायमंड किती कोणत्या क्वालिटीचं आहे आणि त्याची कॉस्ट कितीपर्यंत जाऊ शकते. तर ते जाणकार व्यक्तीनं त्याचा हार्डनेस मिनिमम ह्या फार कठीण रत्न आहे. हे म्हणजे हातोडी मारलं तरी न फुटणारं रत्न आहे. एक वैशिष्ट्य ह्याचं एक आहे की ह्याच्यावर तुम्ही जर डायमंड असा खाली ठेवला आणि त्याच्यावर हातोडी मारली तर तो फुटत नाही. हे ओरिजिनल हिऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे. ते काचापासून तो आणि हिरा कापण्यासाठी आता सुरतला जे हिऱ्याची फॅक्टरी आहे तिथे हिरा कट करण्यासाठी हिऱ्याच्याच प्लेट आहेत. ब्लेड जे आहेत ना त्या हिऱ्याच्याच आहेत. म्हणजे हिऱ्यानंच हिरा कापला जातो. तो दुसरं कोणत्याही धातूनं किंवा कशानं कापला जात नाही. एवढी कठीणता ते हिऱ्याची आहे. आणि ते रत्न धारण केल्यानंतर माणसाला सुद्धा तेवढंच यश, त्याच्यासारखंच एक स्टेबिलिटी मिळाली पाहिजे. जसं हिऱ्याची स्टॅबिलिटी आहे की ते कुठे जातो तिथे राजाच असतो. हिराच आहे शेवटी. त्याला म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की ते हिरा जाऊ द्या त्याच्यापेक्षा पुष्कराज किंवा असं नाही होऊ शकत. पण हिराच असतो. हिऱ्याचं महत्त्व तेच आहे. जसं एखाद्या राजाचं महत्त्व असतं तसं ते हिऱ्याचं महत्त्व आहे. हिराचा असतो. त्यासाठी मग हे रत्न वापरत असताना त्याचे हार्डनेस, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, वर्तनांक ह्या गोष्टी जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही आणि जाणकार ज्योतिषाकडूनच सल्ला घेऊन हे रत्न विकत घेतलं पाहिजे किंवा धारण केलं पाहिजे. नक्कीच. मला अजूनही खरं तर जाणून घ्यायचं तुमच्याकडनं हिऱ्याबद्दल. म्हणजे हिऱ्याचा हा एपिसोड आहे, मला स्वतःला फार छान वाटायला लागले. आता मी जाऊन हिरा घेणार आहे. पण ही फसगत होऊ नये म्हणून तुम्ही सांगितलं, मला वाटतं एक सर्टिफिकेट सुद्धा असतात या सगळ्याच्या माध्यमातून. तर त्याच्याबद्दलही आपण सरांकडनं जाणून घेऊयात. आणि तुम्हाला जर असं रत्न घ्यायचं आहे, हिरा घ्यायचा आहे, तर तुम्ही खरंच कुठूनही घेऊ नका. तुम्ही एखाद्या व्यवस्थित जाणकार ज्योतिषांकडनं किंवा सरांकडनंच हा हिरा घेणं खरं तर महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमची फसगत होऊ नये. एवढंच आमचं साम टीव्हीचं आणि सरांचं सुद्धा उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे कुठचीही गोष्ट घ्या, कुठूनही घ्या, पण ती व्यवस्थित पारखूनच घ्या. या विषयाबद्दल आपण इथे असून चर्चा करणारच आहोत, पण घेते एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका.